नमस्कार. नमस्कार. सरकारकडे कसं पाहता? नाही, सरकारकडं आता जर एकूण परिस्थिती पाहिली तर राज्यामध्ये जे काही सरकारनं जे धोरण घेतलं आहे, खरं तर ते पाहिलं तर बहुतांश जे काही सरकारचे निर्णय आहेत ते आदिवासीच्या विरोधातनं खरं तर चाललेली आपल्याला कसं काय? एखादा निर्णय सांगा. एखादा निर्णय म्हणजे आता हे जे काही हैदराबाद गॅजेट जे काही समोर आलं आणि त्याच्यानंतर देखील सरकार म्हणते की एकीकडं म्हणते की आम्ही देत नाही आणि दुसऱ्या बाजूला मात्र मुख्यमंत्री म्हणतात की हैदराबाद जे काही गॅजेट आहे ते कोणी रद्द करू शकत नाही. म्हणजे दुसऱ्या बाजूला म्हणायचं की नाही, आम्ही आदिवासींचं जे काय आरक्षण आहे ते दुसऱ्याला देणार नाही, पण एका बाजूला मात्र अशा पद्धतीनं समाजामध्ये दुही निर्माण करण्याचं काम खरं तर ते एक सुरू आहे. दुसरं की जे काही आदिवासींची जी काही विशेष पदभरती जी काही 12,500 एक मिनिट थांबवतो. हैदराबाद गॅजेट बद्दल तुम्ही म्हटले की एक सरकारमध्ये आदिवासीतून करणार नाही आणि दुसरीकडे म्हणताय का हैदराबाद याला चॅलेंज करू शकत नाही. हा महत्वाचा विषय, तेव्हाच बोला. नाही, तेच मग ते अशा पद्धतीनं जे सरकार लोकांची फसवणूक करते तर त्याला खरं तर सगळ्या महाराष्ट्रामधून आदिवासी समाज विरोध करतोय. कारण जे काही हक्काचं आरक्षण आहे, म्हणजे ज्यांना आरक्षण द्यायचं आहे तुम्ही द्या, पण जे काही आदिवासींचं जे काही आरक्षण आहे त्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का लावू नये ही खरं तर प्रामुख्यानं सगळ्या महाराष्ट्रामध्ये ही मागणी केली जाते. त्यामुळं तर ती आमची प्रामुख्यानं मागणी आहे की आरक्षण द्यायचं कोणाला द्यायचं, 10% द्या, 20% द्या, 50% द्या, परंतु जे काही मूळ आदिवासींचं जे काही आरक्षण आहे त्याला कुठल्याही प्रकारचा धक्का लागता कामा नये. हैदराबादचं जे गॅजेट आहे त्याबाबत तुम्हाला काय वाटतं? त्या हैदराबाद गॅजेट संदर्भात जे काही आज सगळे अभ्यास जे काही पुढं वेगवेगळ्या माध्यमातून जे काही समोर येत आहे तर त्याच्यामध्ये जे काही नॉमिडल जे काही ट्राईब म्हणून जो शब्द वापरला आहे त्याच्यानुसार जे काही त्याचा उल्लेख आहे तर तो भटक्या जमाती म्हणून आहे. तर मुळात तो ट्राईब या शब्दाचा, कारण ते वेगवेगळ्या संदर्भानुसार हैदराबाद गॅजेटमध्ये वेगवेगळे जे काही जर पाहिले वेगवेगळे हैदराबाद गॅजेटचे ते वेगवेगळे त्याच्यामध्ये संदर्भ आहेत. तर ते जे काही नॉमिनल ट्राईब म्हणून जे काही वापरले तर ते भटक्या जमाती म्हणून येते. त्यामुळं आदिवासींचा मुळात आणि या जे काही बंजारे आहेत यांचा कुठलाही संबंध नाही हे त्यातून स्पष्ट होते. परंतु सरकार वेगवेगळ्या पद्धतीनं ह्या अशा पद्धतीनं वेगवेगळ्या समाजामध्ये इलेक्शनच्या तोंडावरती असे वेगवेगळे मुद्दे उपस्थित करून त्याचं राजकारण मात्र या माध्यमातून सुरू आहे. अजून काय शासनाचे निर्णय चुकतायत? म्हणजे अजून निर्णय म्हणजे जे काही आदिवासींची काही 12,520 ज्या काही जागा आहेत ज्या की बोगस आदिवासींनी बळकवल्यात. सुप्रीम कोर्टानं खरं तर 2017 निर्णय दिला की ही जी काही 12,500 जी काही पदे आहेत ती खरं तर भरली जावीत. परंतु असं असतानाही कुठल्याही सरकारनं म्हणजे 2000पासून जे काही सत्यात तसं पाहिलं तर BJP सरकार आहे, परंतु आजपर्यंत त्या जागा भरण्याचा निर्णय खरं तर शासन करत नाही. की ज्या आदिवासींचा जो खरा अनुशेष आहे ज्यांच्या जागा खरं तर भरणं अनिवार्य आहेत, परंतु असं असताना सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देऊन देखील ह्या जागा भरल्या जात नाहीत. त्यामुळं मोठ्या प्रमाणात जर आपण देशामध्ये पाहिली तर बेरोजगारी वाढते, त्याला हेच देखील कारण आहे. दुसरं की जे काही आदिवासींच्या ज्या काही आश्रमशाळा आहेत, ज्या आदिवासी आश्रमशाळा आहेत त्याच्यामध्ये आता कंपनीच्या माध्यमातून जी काही भरती बाह्यस्रोत कंपनीच्या माध्यमातून जी काही भरती सुरू केली आहे, कंत्राटीकरण थोडक्यात सुरू जे काही केले, तर मुळात ज्या काही तिथल्या जागा आहेत ज्या काही शासनाचा जो काही अनुशेष आहे त्याच्यातल्या जागा आहेत त्या संपवण्याचा कार्यक्रम खरं तर या सगळ्या शासनानं सुरू केला आहे. आणि त्याच्यामुळं ज्या काही लोकांना नोकऱ्या मिळायला पाहिजे मग तो कुठल्याही समाजात असतो, परंतु हे सगळं खाजगीकरण करण्याचं काम खरं तर आदिवासी जे काही आश्रमशाळा आहेत त्याच्या प्राथमिक त्याच्यावरती खरं तर हा प्रयोग शासन राबवू पाहतोय. त्याला देखील आमचा मोठ्या प्रमाणात विरोध आहे. आता आदिवासीसाठी इतकं मोठं बजेट आहे, त्या बजेटचा खऱ्या अर्थाने आदिवासींना फायदा होतो का? बजेटचा त्या अर्थानं म्हणजे जर आपण एकंदरीत पाहिलं तर लाडक्या बहिणींना जे काही मध्ये निधी वळवला अशा विविध माध्यमातून शासन आदिवासींचा निधी आदिवासी समाजाच्या ज्या काही अडीअडचणी आहेत ज्या काही समस्या आहेत मूलभूत सुविधा आहेत त्याच्यावरती खर्च करण्याची गरज आहे. परंतु शासन नको त्या योजना आणून नको त्या याच्यातनं आदिवासींचा निधी पळवत आहे. परंतु त्या बजेटचा जो काही विधायक जर उपयोग झाला तर निश्चितपणे त्याचा फायदा होईल, परंतु त्या दृष्टीनं खरं तर शासनाची धोरणं आज आपल्याला दिसत नाही. आपल्याकडे एक दरी जाणवते पूर्व भाग आणि पश्चिम भाग, असं का? तुम्ही एक तरुण म्हणून कसं पाहता? दुरी खरं तर ही जी काही समाजातली जी दरी आहे ती असता कामा नाही. कारण जे काही समाजातली आज एकंदरीत जर समाजाकडे आपण पाहिलं तर समाजामध्ये शिक्षण, आरोग्य आणि रोजगार ह्या माणसाच्या खरं तर मूलभूत गरजा आहेत. आणि त्या गरजा पाहत असताना जर आज सगळी शासनाची धोरणं जर पाहिली
तर ह्या सगळ्या समाजाला खरं तर या धोरणाची जळ बसते. म्हणजे रोजगाराचा असू द्या, शिक्षणाची असू द्या, सगळी खाजगीकरण होते. आरोग्याची आपली जर आपल्या सगळ्याच भागांमधली आरोग्याची आपण अवस्था पाहिली, म्हणजे केरळची आरोग्य व्यवस्था आणि आपल्या जर महाराष्ट्राच्या आरोग्याच्या तुलनेचा जर विचार केला तर प्रचंड तफावत आपल्याला पाहते. आणि ती आरोग्य व्यवस्था जर या सगळ्या परिस्थितीत आपण आरोग्य शिक्षणाकडे जर पाहिलं तर सगळ्या समाजाने खरं तर या शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या प्रश्नांवरती एकत्र येण्याची गरज आहे. तसं होत नाही. लोकप्रतिनिधींकडून काय अपेक्षा करायला? आता प्रत्येक इलेक्शन आलं का आदिवासी लोक कधी यांना मतदान द्या, त्याला मतदान द्या, परंतु प्रत्यक्षात विकासापासून वंचितच राहावं लागतं. कारण काय याच्या पाठीमागे? याच्या मागची कारण म्हणजे लोकांनी विचार करण्याची गरज आहे की आपला विकास कशात आहे, आपल्याला कोण भूलथापा देत आहे, किंवा मतांच्या राजकारणासाठी कशा पद्धतीने आपल्याकडे पाहिलं जाते आणि तेवढं मतदानापुरतं आपल्याकडे पाहिलं जाते. परंतु आपले रस्ते असतील, पाणी असतील, वीज असेल, बाकीच्या ज्या काही शेतीसाठी पाण्याची व्यवस्था असतील, जलसंधारण असतील, बुडीत बंधारे असतील, या सगळ्या प्रश्नांकडं कोण आपल्याकडे सातत्यानं लढतंय हे पाहून जर लोकांनी मतदान केलं, समाजाने मतदान केलं, जे काही असतील ज्या समाज घटकातले, कारण सगळ्यांचा हा मुद्दा आहे, तर त्यांनी जर या दृष्टिकोनातून जे लढतात त्यांच्या पाठीमागे जर उभं राहिलं आणि ते जर झालं तर निश्चितपणे विकास होईल. तसं होतंय का आता? काय आज तुम्ही होत चित्र नाही. या तालुक्याचं पाहिलं तर एक तरुण म्हणून ह्या जे आदिवासी नेते त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय वाटतो? नाही, ते तसं होताना दिसत नाही. कारण जे काही मूलभूत जे काही प्रश्न आहेत त्याच्याकडं मात्र आपल्याला जर पाहिलं तर त्याच्यावरती जे काही नेते मंडळ आहेत ते कमी बोलताना दिसतात. जगण्या मरण्याचे जे काही मुद्दे आहेत त्याच्यावरती खरं आज बोलणं अपेक्षित आहे, परंतु ते होताना दिसत नाही. धन्यवाद. तुमचं नाव सांगा आधी. नवनाथ मोरे, आणि गाव? खटकाळे. अच्छा, धन्यवाद. किती झाले शिक्षण? माझा BSc ॲग्रिकल्चर, अरे वा. कुठं झालं शिक्षण? कोल्हापूरला. आता काय करताय? आता सध्या बेरोजगारच. मग आता या आरक्षणाचा काही यूज नाही एवढं शिक्षण घेऊन? नाही, आरक्षणाचा यूज आहे, पण आरक्षणातली जी आत्ता एकंदरीत परिस्थिती पाहिली म्हणजे पहिलं 100 पॉईंट रोस्टर होतं आणि आत्ता आलं आहे 200 पॉईंट रोस्टर. म्हणजे जे आरक्षणाची बिंदू नियम आली, म्हणजे थोडक्यात वेगवेगळ्या घटकांना जे आरक्षण मिळतं त्याच्यामध्ये ज्या काही जागा भरल्या जातात त्याचं जर पाहिलं तर आत्ता जे काही STचं जे आरक्षण आहे पूर्वी ते 2 नंबरला होतं, आता 8 नंबरला गेले. म्हणजे एखाद्या विभागामध्ये जर डिपार्टमेंटला 5 जागा आहेत तर त्याच्यामध्ये जो काय आदिवासींचा आत्ताचा क्रम होता तर तो आता बदलला आहे, आता 8व्या नंबरवरती. आणि जागा किती भरतात? 4 जागा भरतात. त्यामुळे जी काही एकंदरीत जी काही भरती प्रक्रियामध्ये आदिवासींच्या ज्या काही जागांसंदर्भातल्या ज्या जागा तिथं येणं अपेक्षित होत्या तर त्या आता खरं तर कमी झाले. त्यामुळे बहुतांश तरुणांना याचा देखील आरक्षण आहे पण त्याचा वापर म्हणजे त्याचा फायदा घेता येऊ नये म्हणून सरकार प्रयत्न हा करतं. वेगवेगळ्या पद्धतीनं सरकार त्याचा प्रयत्न करत आहे. मग आता तुम्ही सांगितलं बेरोजगार आहे, वय तुमचं किती झालंय? माझं आता 30 आहे. 30 वय. मग आता पुढचं काय भविष्य? आता बघूया, काही ना काही व्यवसाय उद्योग करावाच लागेल. ही आहे अवस्था. आदिवासी हा तरुण इतकं शिक्षण झाले, BSc झाले, तरीही तो बेरोजगार आहे. आणि आता जे काही आरक्षण उरलेलं आहे, आता ऑलरेडी तर नोकऱ्या गेलेलेच आहे, शैक्षणिक वगैरे बाकीचं आरक्षण आहे, त्याच्यावर कोणी डल्ला मारू नये त्यासाठी हे आदिवासी समाज या जुन्नर शहरामध्ये एकवटला आहे. आणि त्यांनी शासनाने हा निर्णय घेऊ नये त्यासाठी इशारासाठी हा मोर्चा आयोजित केला आहे. जुन्नर टाइम जुन्नर.